नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे पाकिस्तान, पहलगाम आणि पाप, हुंडाबळीचे. मित्रहो, 22 एप्रिलला पहलगामला पाकिस्तानच्या आतंकवाद्यांकडून ज्या अमानुष पद्धतीनं पर्यटकांवर काश्मीरमधल्या हल्ला झाला, आक्रमण झालं आणि त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली. हे प्रकरण आणि पुणे जिल्ह्यातलं वैष्णवीचं हुंडाबळीच्या संदर्भात झालेली तिची आत्महत्या, या दोन्ही प्रकरणांच्या मुळाशी सहजीवनाच्या चुकीच्या कल्पना आपण राबवीत आहोत, हे मला मुद्दाम लक्षात आणून द्यायचं आहे. पाकिस्ताननं कोणतंही संयुक्तिक कारण नसताना निरपराध पर्यटकांची, ते केवळ हिंदू आहेत म्हणून, हत्या केली सरसकट. आणि त्याला प्रत्युत्तर भारतानं दिलं, पण ते अत्यंत संयमित स्वरूपात दिलं, रोखठोक दिलं, चोख दिलं, पण संयमित दिलं. हे जगाला विदित करण्यासाठी आपली 7-8 शिष्टमंडळं आज संपूर्ण जगात फिरतायत आणि चांगल्या पद्धतीनं भारताची बाजू मांडतायत की भारतावर आक्रमण होत आहे. भारतातल्या एका अत्यंत छोट्या भागा इतका पाकिस्तान आहे, तो भारतावर आक्रमण करतोय आणि भारत त्याला नष्ट करू शकतो, पण तो करत नाहीये. तो संयमित प्रत्युत्तर देतोय. ही असं ते सांगतायत व्यवस्थित परदेशी राजकारण्यांना, लोकांना, नागरिकांना. मला त्यांना एक बारीकशी सूचना करावीशी वाटते की त्यांनी अशी मागणी करावी, संयुक्त राष्ट्रसंघानं किंवा जगातल्या प्रमुख राष्ट्रांनी एक समिती नेमावी आणि पाकिस्तानला नेमकं विचारावं की तुमचं दुखणं भारताविषयी काय आहे, भारतानं तुमचं काय बिघडवलंय म्हणून तुम्ही भारताला अशा प्रकारे अमानुष पद्धतीनं सशस्त्र आक्रमण करून त्रास देत असता. याचा एकदा छडा लागला पाहिजे. हा प्रश्न एकदा धसाला लागला पाहिजे. माझ्या मते पहा, म्हणजे आपण जर खोलात गेलो, पाकिस्तानची जी कल्पना आहे, पाकिस्तानचं मूर्त स्वरूप आहे, ते मोहनदास गांधींच्या सहजीवनाच्या आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या कल्पनेचं एक मूर्तिमंत प्रतीक आहे. गांधींना हिंदू मुस्लिम ऐक्य हवं होतं आणि ते स्वराज्यापेक्षा, स्वातंत्र्यापेक्षा अधिक मोलाचं त्यांना वाटत होतं. हिंदूंच्या राजकीय नेत्यांना जर हिंदू मुस्लिम ऐक्य इतकं महत्वाचं वाटत असेल, तर त्यातला दुसरा जो पक्ष होता मुसलमान, त्यांनी त्याची किंमत वसूल करायचं ठरवलं आणि पाकिस्तान ही सगळ्यात मोठी किंमत मागितली की हिंदू मुस्लिम ऐक्य हवं असेल तर आम्हाला पाकिस्तान द्या. पण आणि ते हिंदूंनी दिलं. पाकिस्तान मिळून देखील पाकिस्तानी मनोवृत्तीची भूक भागलेली नाही. त्यांना काश्मीर हवंय, काश्मीर समजा दिलं आपण त्यांना हवंय म्हणून, तरी मग त्यांची भूक आहे, त्यांना इतर राज्य हवेत. त्यांना नेमकं काय हवंय, तर त्यांना सहजीवन नकोय. त्यांना हिंदूंची भूमी हवीये आणि हिंदूंची आचारसंहिता ही त्यांना ठरवण्याचा अधिकार हवा. हिंदूंनी कसं जगायचं हे पाकिस्तानी मनोवृत्ती ठरवणार आहे आणि तो अधिकार त्यांना हवाय. त्यांना हिंदू हे हिंदू म्हणून राहतायत. आपल्या शेजारी हिंदू बहुल देश आहे जगातला मोठा, ही कल्पनाच पाकिस्तानी मनोवृत्तीला सहन होत नाहीये आणि त्यातून आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य धोक्यात येईल अशी परिस्थिती पाकिस्तान निर्माण करत आहे. हे जे आहे त्याच्याशी पुणे जिल्ह्यामध्ये वैष्णवी, तिचं आडनाव मी माझ्या सोयीसाठी शिगवण ठेवतोय का ते तुमच्या लक्षात येईल. तर या वैष्णवीच्या आत्महत्येच्या मागे हीच पाकिस्तानी मनोवृत्ती आहे. त्यांना केवळ पैसा हवाय वैष्णवीकडून. ती वैष्णवीला कोणत्याही प्रकारे
एक माणूस म्हणून जो सन्मान अपेक्षित आहे तो द्यायला ते सिद्ध नाहीत, उत्सुक नाहीत. वास्तविक वैष्णवीच्या आणि या शिगवण कुटुंबियांच्या जो संबंध जडला त्याच्यामध्ये त्या लग्नात भरपूर दिलेला आहे. सोनं दिलंय, चांदी दिले आणि ती कित्येक किलो दिले. गाड्या दिल्या आहेत 4 चाकी. तरी सुद्धा यांची भूक शमली नाही आणि मग अधिक छळ सुरू झाला आणि त्याच्यातून आत्महत्या झाली. काय आहे याच्या मागचं कारण पहा. फार पूर्वी शाकुंतल नाटकामध्ये महाकवी कालिदास म्हणून गेलाय, अर्थो ही कन्या परकीय हेवो, स्त्री हे परक्याचं धन आहे. ते आम्ही तंतोतंत घेऊन चाललोय. परक्याचं धन, मग ते लुवाडायचं आपल्याला हवं तितकं, कारण ते अडचणीतलं आहे. दुसरा पक्ष हा गरजू आहे, मग त्याच्या गरजूपणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा. आम्ही तुमच्या मुलीला पोसतो, ते काय फुकट पोसायचं का, असा प्रश्न काही लोक विचारतात. आता वास्तविक पहा आणि मग वाटेल तो हुंडा मागतात. वास्तविक पहा, 1961 मध्ये संसदेनं हुंडा प्रतिबंधक विधेयक संमत केलंय. तो निर्बंध झालेला आहे. तरी सुद्धा अशा आत्महत्या होतात. वास्तविक काय आहे प्रकरण. स्त्री जेव्हा येते आपलं घर सोडून दुसऱ्या घरात प्रवेश करते, त्यावेळेला ती एक पहिली गोष्ट म्हणजे एक मोठा त्याग करते. आपलं माहेर मागे सोडते आणि पुन्हा तिला माहेरशी तसा संबंध ठेवता येणार नसतो. ज्या माहेरात ती जन्मली, वाढली, संस्कार तिच्यावर झाले, जीवनाचा अर्थ तिला कळला, नातेसंबंध म्हणजे काय कळलं, आई वडील तिला मिळाले, त्या सगळ्यांना सोडून ती एका नव्या घरात येते आणि नव्या घराशी, ज्याला आपण समाज अभिमुखता म्हणतो, तशी ही कुटुंब अभिमुखता हे मूल्य लग्नामध्ये महत्वाचं आपण मानलं पाहिजे. स्त्रीचा त्याग आहे, त्यामुळे तिला अतिशय सन्मानानं वागवलंय. पुरुषापेक्षा लग्नामध्ये स्त्रीचं कर्तृत्व, स्त्रीचा त्याग, स्त्रीचं योगदान, एकंदर कुटुंब स्वास्थ्यासाठी, कुटुंब संस्था टिकवण्यासाठी स्त्रीचं योगदान आहे ते अतिशय मोठं आहे. ते पुरुषापेक्षा अधिक आहे. तिच्या सृजनशीलतेवर, तिच्या समजशक्तीवर, ज्या घरातली स्त्री शांत, समजदार, कर्तृत्ववान आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी असते, त्या घराचं कौटुंबिक स्वास्थ्य, कौटुंबिक सख्य हे अबाधित असतं. नाहीतर ते घर फुटतं. इतकं स्त्रीचं योगदान मोठं आहे, पण तो मान तिला दिला जात नाही आणि तिला दुसऱ्याच्या घरातली एक वस्तू आपल्या घरात फुकट का ठेवायची, ते भाडं वसूल करायचं, ही कल्पना हुंडाबळीच्या मागे आहे आणि म्हणून त्याचा निषेध करायला पाहिजे. पण तो निषेध होत नाही, जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. पहा, आता हा जो वैष्णवीचे जे सासरे, दीर आणि सगळी सासरची मंडळी आहेत, मी त्यांना शिगवण म्हणतो, ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो तालुका अध्यक्ष आहे वैष्णवीचा सासरा. तर राष्ट्रवादीचे प्रमुख कोण आहेत? अजित पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. ते असं परवा म्हणाले, ही आत्महत्या झाल्यानंतर, हे प्रकरण झाल्यानंतर आणि गाजल्यानंतर माध्यमामध्ये, की मी तिच्या लग्नाला गेलो होतो हे खरंय, पण म्हणून तिच्या आत्महत्येला आणि ती सासऱ्यांनी तिच्याशी कसं वागावं आणि तिने सासरी कसं वागावं याला मी काय करणार, मी काय जबाबदार आहे, मला का तुम्ही विचारता प्रश्न. आपली जबाबदारी टाळायला बघताय. अरे तुम्ही एका पक्षाचे प्रमुख आहात आणि तुमचा तालुका अध्यक्ष आपल्या सुनेला आत्महत्या करायला प्रवृत्त करतो अतिलोभापायी. त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही का?
व्यक्तीचं चारित्र्य तुम्ही पक्ष म्हणून काढलात, पक्ष म्हणून तुमच्या अनुयायांचं चारित्र्य कसं असलं पाहिजे, याच्याशी पक्षप्रमुख म्हणून तुमचा संबंध आहे की नाही, संबंध असला पाहिजे. तुम्ही पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकी घेता, त्यावेळी काय भाषण करता, काय बोलता, संवाद काय होतो, त्याच्यातून संस्कार काय होतात, संस्कार कसे असतात, याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष यावर्षी पूर्ण होतात, या विजयादशमीला. संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय गोळवलकर गुरुजी यांना जर एखादा स्वयंसेवक लग्नाचं आमंत्रण द्यायला गेला तर ते सांगत असत, हुंडा घेणार नसलास तर मी येईन. लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर सुद्धा हुंडा घ्यायचा नाही. तर गुरुजींनी अशी अट घातल्यामुळे आणि सरसंघचालक आपल्या लग्नाला यावे अशी सगळ्यांची इच्छा असल्यामुळे स्वयंसेवकांची संघामध्ये आपोआप अशी पद्धत पडली की हुंडा घ्यायचा नाही. संघाचे स्वयंसेवक शक्यतो एखाद दुसरा अपवाद असू शकेल, तो प्रत्येक गोष्टीला असतो, पण संघाचे स्वयंसेवक असा नियम आहे, असं चारित्र्य आहे, अशी रीत आहे. संघाचे स्वयंसेवक हुंडा घेत नाहीत. संघावर टीका करणाऱ्या लोकांसाठी म्हणून मी हे सांगतोय. त्याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला देतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो वेगवेगळे समाज आहेत, ब्राह्मणांचा आहे, कोकणस्थ आहे, देशस्थ आहेत, कराड आहे, तसा गौड सारस्वतांचा एक समाज आहे. या समाजामध्ये रीतसर अधिकृतपणे पद्धत म्हणून हुंडा देण्याची पद्धत आहे. मुलीच्या लोकांना सुद्धा, मुलीकडच्या लोकांना सुद्धा आनंदानं ते हुंडा देतात. त्यांना ते ओझं वाटत नाही. आणि मुलाकडचे लोक सुद्धा आनंदानं तो घेतात. आपण काहीतरी भयंकर करतोय असं त्यांना वाटत नाही. ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. या गौड सारस्वत समाजातला एक स्वयंसेवक, त्याचं नाव वासुदेव कामत, हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार आहे, पहिलं चित्रकार. याला विदेशातून सुद्धा चित्र काढण्यासाठी आमंत्रण येतात. याने आपल्या लग्नात सांगितलं, घोषित केलं, प्रगट केलं की मी हुंडा घेणार नाही. सासरकडची त्याच्या माणसं, वधूकडली माणसं असं म्हणाली, अहो पण ही रीत आहे आपली, सगळा समाज ही रीत अनुसरतोय आणि वर्षानुवर्ष तुम्ही कोण असे की ही रीत मला नकोय म्हणून सांगणारे, तुम्हाला घ्यावा लागेल. तेव्हा वासुदेव कामत म्हणाले, मी लग्न तुमच्या मुलीशी करतोय, त्या रीतीशी करत नाहीये. तेव्हा ती रीत कोण आहे काय मी ओळखत नाही. मी तुमच्या मुलीला मानानं, मला जेवढा सन्मान मिळाला पाहिजे समाजाकडून असं मला वाटतं, तेवढ्याच मानानं मी मुलीला तुमच्या घरातून तिला आमंत्रण देऊन माझ्या घरात सन्मानानं घेणार आहे. मी तिला विचारणार आहे की ते माहेर सोडून येताना तुला किती त्रास झाला, तर तो त्रास अधिक वाढू नये याची मी काळजी घेईन आणि तुला माहेरची आठवण येणार नाही इतकं सुख देण्याचा प्रयत्न करीन. असे वासुदेव कामत आपल्या पक्षात निर्माण व्हावे असं का नाही अजित पवारांना वाटत. अजित पवार, मी एक नाव घेतलं, मी हे प्रत्येक पक्षप्रमुखाला विचारतो की तुमच्या पक्षाची आचारसंहिता ती केवळ राजकारणापुरती, निवडणुकीपुरती मर्यादित असता कामा नये. स्वयंसेवक पक्ष कार्यकर्त्यांच्या खाजगी जीवनात सुद्धा काही नीती मूल्य तुम्ही पाळणार आहात की नाही, इतका महत्वाचा प्रश्न या वैष्णवीच्या आत्महत्येच्या प्रकरणातून निर्माण झालेला आहे. आणि पहा, सध्याच्या वातावरणामध्ये हिंदूंना सगळ्यात कोणत्या गोष्टीचा राग येतो, तर आपलं साधर्म्य पाकिस्तान मधल्या कुठल्या प्रवृत्तीशी, पाकिस्तान मधल्या नागरिकांशी, तिथल्या जीवनशैलीशी तुमचं साम्य आहे बरं का तुमच्या जीवनशैलीत,
असं जर कोणी सांगितलं तर माणसाला भयंकर राग येतो. त्याला पाकिस्तानची कुठल्याही प्रकारे सारखेपणा नको असतो. पण इथे सारखेपणा दिसतोय. पाकिस्तानी मनोवृत्तीला केवळ हिंदूंची भूमी हवे आणि हिंदूंवरचे अधिकार हवेत. हिंदूंनी कसं जगायचं हे पाकिस्तान ठरवणार आहे आणि त्यासाठी युद्ध चालू आहे. युद्ध हे केवळ ती जी कारणं असतात, सीमा प्रश्न वगैरे विस्तार, तेवढी मर्यादित कारणं नाहीयेत. हिंदूंना हिंदूंना या जगात जगण्याचा अधिकार नाही, कारण ते इस्लाम धर्मीय नाहीत. इतकं सोपं तत्वज्ञान आहे. तसं आम्ही लग्न करतो एका मुलीशी, मुलीला इकडे आणतो, तिला जीव वगैरे आहे ही कल्पना सोडून द्या. तिला आम्ही तिकडून उचलून इकडे आणतो, आम्ही तिला जन्मभर पोसणार आहोत, त्याची किंमत आम्ही वसूल करतोय. ही जी लग्नाची संकल्पना आहे तिचा त्याग आपण करायला पाहिजे. जठरा नगल शम वाया नीचा, कान भक्षिसी गोमय ताजे, असा प्रश्न शारदा नाटक कधी निर्माण झालं? त्याला तर 100 वर्ष होऊन गेली. त्यामध्ये शारदेचा बळी जो घेणारा असतो श्रीमंत, त्यांना कोदंड शारदेच्या वतीनं हा प्रश्न विचारला गेलाय की तुम्हाला पोट भरण्यासाठी कान बक्षिसी गोमय ताजे. आता ह्या आजचे जे आहेत श्रीमंत, ते गोमय सुद्धा खायला तयार होतील, फक्त ते म्हणतील त्याला चांदीचा किंवा सोन्याचा मुलामा द्या. इतका समाज बदललाय. मामा वरेरकरांनी हाच मुलाचा बाप नावाचं नाटक लिहिलं. त्या हुंडाबळीवर प्रमोदन आणि काही माणसं मला माहिती आहेत की ज्यांनी केवळ हुंडा प्रतिबंधक कार्य ते करतायत. हुंडा घेण्याची इच्छा सुद्धा होऊ नये. तर हे आता लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की हुंडा तुम्ही घेता याचा अर्थ तुम्ही पाकिस्तानी मनोवृत्तीशी साधर्म्य दाखवता. तुमचा हिंदू संस्कृतीशी काहीही संबंध नाही. हिंदू संस्कृती ही स्त्रीला पुरुषा इतकाच सन्मान देते. काही वेळेला पुरुषापेक्षा अधिक सन्मान तिला मिळत असतो. विवेकानंद एकदा असं म्हणाले की समजा उद्या जगबुडी झाली आणि माणसं अशी भारतातली काही 4 माणसं विखुरली गेली आणि कुठल्या तरी एका निर्जन बेटावर ती येऊन पोहोचली आणि मग आता ते शेकोटी वगैरे पेटवतील आणि गप्पा मारतील. त्या गप्पा मारण्यामध्ये त्यांचा पहिला विषय असेल तो म्हणजे सीता, साध्वी सीता. इतका आपल्यावर स्त्री जीवनाचा परिणाम आहे. सीता, द्रौपदी, स्त्रियांनी आपल्या जाणीवा निर्माण केल्या आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांनी आपल्याला जगण्याच्या कल्पना, चांगलं कसं जगावं या कल्पना आपल्याला स्त्रियांनी दिल्या आहेत. नाजूक भावना आपल्याला स्त्रियांनी दिल्या आहेत. दुसऱ्याशी कसं वागावं, त्याचा मान कसा ठेवावा आणि त्याची काळजी कशी घ्यावी. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्याचं भलं कसं करावं, हे संस्कार आपल्यावर स्त्री जातीनं केलेले आहेत. त्याच्याविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे, एवढंच मला या निमित्तानं लक्षात आणून द्यायचंय. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.